येरवड्यामधील वसतिगृह चालू झालेच पाहिजे, येरवड्यामधील वसतिगृह चालू झालेच पाहिजे, येरवड्यामधील वसतिगृह चालू झालेच पाहिजे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभात झाली अंधारची विनंती, प्रभात झाली अंधारची विनंती। सोदरांच्या हक्काची, सोदरांच्या हक्काची, अरे कोण म्हणते एकाशिवाय अरे कोण म्हणते समाज कल्याण जागेवा, समाज कल्याण जागेवा, सरकार हमें पढ़ने दो, सरकार हमें पढ़ने दो। काय आपल्या प्रमुख काय मागणी? आमच्या मागण्या आहेत 4 मागण्या आहेत की बाहेर शिक्षणासाठी एक राज्य शिक्षा मार्ग योजना असते। ती योजना अशी आहे की पहिले जे होत्या नियम त्यामध्ये की 5% जरी असले तिथे बाहेर जाता यावं लागतं, आता ती शासनाने त्याची जास्त काट लावली। ते म्हणतात की तुम्हाला डिग्रीला 12वीला 75च्या पुढे मार्क पाहिजे, पण असं ही जात आहे तर तुमचं इन्कम 8 लाखाच्या अलीकडे पाहिजे, पुढे नाही चालणार। आणि तुम्हाला आम्ही 30 लाख देणार, जर बाहेर जायचं म्हणलं तर 50 एखाद्या कॉलेजची फी, युनिव्हर्सिटी फी 50 लाख असते। आपण ते 30 लाख त्यांनी दिले तर बाकीचे खर्च आम्ही कुठून करणार? आणि राहिला जेव्हा ते पहिले ते पूर्ण खर्च गव्हर्नमेंट देत होता, पण आता ते म्हणतात 30 लाख आम्ही येतो, बाकीचं तुमचं तुम्ही बघा। मग अशी ही एक जाचा गाठ आहे। आज आम्ही दुसरा दिवस आहे, आमचं 7वं आंदोलन आहे। याच्या आधी 6 आंदोलन झालं, आमची हीच मागणी आहेत, त्याचा बदललेला नाही। त्यांनी ती पूर्णपणे त्याच मागण्या किरकिरीत त्याच गोष्टी त्यांना बोलावं लागत आहेत परत परत, त्यांना सांगून पण त्या गोष्टी समजत नाहीत। आमचं स्कॉलरशिप असेल, महाडीबीटी असेल, महाडीबीचा जो 7.5चा जो कोटा आहे तो 7% केंद्र शासन देतो आणि 40% महाराष्ट्र शासन देतो, पण केंद्राचे महाराष्ट्र शासन 40% येते आणि केंद्र 7% येत नाही। मग 7% आल्यामुळे कॉलेजमध्ये आम्हाला टाळलं जातं किंवा तुम्ही फीस भरा, एक्झामला बस देत नाहीत किंवा हॉल तिकीट देत नाहीत किंवा मार्कशीट देत नाहीत, खूप साऱ्या गोष्टी अडचणीत जातात। 2021-22 ते आतापर्यंत 3 वर्ष झाले तरी बरेच विद्यार्थी अजून या पदार लाभापासून वंचित आहे। त्यांना नुसतं सांगितलं जाते अर्ज करा, परत फॉलोअप घ्या असं बोललं जाते, पण अजूनही खात्यावर स्कॉलरशिप येत नाही। तर आम्ही समितीच्या माध्यमातून हे आंदोलना थ्रू त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो की आमच्या मागण्या लवकर पूर्ण व्हावा। आमचं बरंच आमच्या शैक्षणिक याचा हे लॉस होतोय बराचसा, खूप टाइम पण जातोय या गोष्टीमध्ये। हे कामं लवकर व्हावी अशीच विनंती। हा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आमचा। काल ते एकदा आले होते आणि त्यांनी सांगितलं की काय मुद्दे एका याच्यावर लिहून द्यावे आणि त्यानंतर आम्ही करू कारवाई। अजूनपर्यंत काही झालेलं नाहीये, त्याचं अजूनपर्यंत काही उत्तर आलेलं नाही, अपेक्षित उत्तर आलेलं नाही। आज आमचा विद्यार्थी हक्क समितीचा दुसरा दिवस आहे आंदोलनाचा। आम्ही काल पण आलेलो, आज पण आलो आणि आमचा ऍक्च्युली 21-22 आम्ही जेव्हा फॉर्म भरला तेव्हा आम्हाला ते बोलले अपात्र आहे ओसी देऊन सुद्धा। आता त्यांनी आम्ही जेव्हा विद्यार्थी हक्क समितीत गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला पात्र केलंय, पण ते अजून प्रोसेसमध्येच ठेवलंय। त्यानंतर आता 3 वर्ष झालेत म्हणजे आम्हाला अजून समाज कल्याणची एकही इन्स्टॉलमेंट आलेली नाहीये। आमच्या हॉस्टेलचं भाडं वाढलंय पण आम्हाला अजूनपर्यंत आम्ही तो लाभ नाही घेऊ शकलो स्वतःचा। आणि